खूप सविस्तर मोठी ओळख करून दिली. एवढा मी खूप मोठा नाहीये, पण आज समोर माझ्या खूप उपस्थित दिग्गज मान्यवर आहेत आणि तुम्ही सर्व आज वेळात वेळ काढून इथे आलात याबद्दल मी प्रथमतः तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा जो एक थोडा कॉम्प्लेक्स विषय आहे, हा विषय लोकांपर्यंत मांडला जावा यासाठी जो आपण पुढाकार घेतला त्याबद्दल आयोजकांचेही मनापासून मी आभार मानतो. बऱ्याच वेळा मला ह्या विषयावर बोलायला वेगळी लोक विचारतात. मी इनडायरेक्टली सांगतो हा विषय थोडा क्लासेससाठी आहे, मासेससाठी नाहीये. आणि मला खूप आनंद होतोय की आज मला योग्य श्रोतृ वर्गात पुढे हा विषय मला मांडता येतोय. त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. या विषयाला मी हात घालण्यापूर्वी डीप स्टेट गेल्या 2 वर्षात भारतामध्ये किंवा जगभरही हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. 25 वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलो, अचानक जाणं झालं माझा सॉफ्टवेअरचा बिझनेस मी तिकडच्या एका कंपनीमध्ये मर्ज केला आणि त्यानंतर मला जे काही आकलन झालं आणि त्याची एक बेसिक बॅकग्राऊंड, माझे वडील आर्मीमध्ये होते. आर्मीतून रिटायर्ड झाल्यावर त्यांनी कोकणामध्ये ते परत गेले, पण कोकणात साखरेसारख्या छोट्या गावात राहूनही त्यांचं जागतिक विषयाबद्दलचं आकलन आणि मी फॉर्च्युनेट होतो की लहान वयापासनं मला हे वेगवेगळे विषय त्यांच्याकडनं ऐकायला मिळाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या काही लोकांबरोबर होणाऱ्या चर्चा ह्या अनुभवायला मिळाल्या. हा एक पाया रचला गेला आणि त्यातून कुतूहल पण जागृत होत गेलं आणि हा माझा आवडीचा विषय बनला. हा आवडीचा विषय जो सुरू झाला तर त्या विषयाला हात घालताना मी सुरुवातीला एक्सप्लेन करत जातो. थोडं हे मी थोडं कॉर्पोरेट स्टाईल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कदाचित वाटेल तुम्हाला, पण त्याचा एक हे होईल की मी नुसतीच जर बडबड करत गेलो असतो तर तो कदाचित समजायला थोडा अवघड झाला असता. सो यातला टेक अवे मला वाटतं यातला टेक अवे काय, तर टेक अवे मला जो अपेक्षित असा वाटतो की डीप स्टेट म्हणजे नक्की काय आणि भारताच्या दृष्टीने पुढच्या काळात हे किती महत्वाचा हा विषय आहे, हा जर आपण सर्वांनी समजून घेतला तर तो अजून वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात तो व्यवस्थितपणे जाऊ शकेल. इथे आता जे बघतोय आपण की खाली बॉटमला सर्व लोक, जनरल पब्लिक, सर्व जगभरची लोक, हा एक त्यातला स्तर झाला. त्याच्यानंतर एक ग्रुप येतो, तो स्पेशल इंटरेस्ट ग्रुप्स असतात. वेगवेगळ्या इंटरेस्टनी वेगवेगळे समाजामध्ये वेगवेगळे घटक एकत्र येतात, वेगवेगळे ग्रुप फॉर्म करतात, त्यांचं एक कोऑर्डिनेशन सुरू असतं. त्याच्यावर एक लेयर येते की ज्याच्यामध्ये हे जे वेगवेगळे ग्रुप्स होतात त्यातून काहींचे वेगवेगळे बिझनेस इंटरेस्ट डेव्हलप होत जातात. हा बिझनेस इंटरेस्ट हा एक पुढचा ग्रुप येतो. त्याचबरोबर त्याच्यावर आपण एक मीडिया आणि थिंक टँक्स हा एक ग्रुप येतो. वेगवेगळे मीडिया हाऊसेस, वेगवेगळे विचारवंत, ह्या लोकांचा एक ग्रुप तयार होतो. ह्या सर्वांना सपोर्ट करायला फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतात, कारण कुठलाही बिझनेस जर चालायचा असेल तर त्याला फायनान्स हा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, बँक्स, वेगवेगळ्या मॉनिटरी फंड्स, संस्था, ह्या एक येतो. त्याच्यावरची एक लेअर येते ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, की कुठलाही देश, कुठलंही राज्य, कुठली हे चालायला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट यंत्रणा कार्यरत लागते, ही येते. ह्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनच्या वरच्या बाजूला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस, मिलिटरी ऑर्गनायझेशन्स ह्या येतात. काही वेळेला असं वाटेल की आपण गव्हर्नमेंटच्या खाली मिलिटरी इंडस्ट्रीज आहेत, पण तसं नाहीये. वेगवेगळे देश जे बघतो आपण त्या वेगवेगळ्या देशांमधले गव्हर्नमेंटच्या वर एक स्टेप ही मिलिटरी इंडस्ट्रियल, मिलिटरी कॉम्प्लेक्सेस, मिलिटरी रिलेटेड, संरक्षण रिलेटेड ज्या संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या वरच्या लेवलला येतात. ह्या सर्वांना सपोर्ट करायला पूर्वापार एक इंटेलिजन्स एजन्सीज, गुप्तहेर खातं, हे सर्वात महत्वाचं आहे की जे कुठल्याही राज्याचं, कुठल्याही देशाचं
भवितव्य ठरवणारी ही एक संस्था येते. आणि ह्या सर्वांच्या वर जे आता म्हणतोय आपण की ग्लोबल इलिट हा एक ग्रुप आहे. आता ग्लोबल इलिट म्हणजे नक्की काय, तर आपण जर विचार केला तर ग्लोबल इलिट हा आपण इतिहास जर बघितला गेल्या 300-500 वर्षातला, तर त्याच्यामध्ये ब्रिटननी जगभर राज्य केलं. हे राज्य करायला जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आक्रमणं सुरू केली त्यावेळेस काही मुठभर लोक तिथे गेली आणि त्यांनी सगळीकडे राज्य केलं. ही ती ग्लोबल इलिट लोक आहेत. ही कोण लोक आहेत की ज्या लोकांकडे जगाच्या ओव्हरऑल इकॉनॉमीच्या 5% एवढी इकॉनॉमी, एवढी संपत्ती ह्या ठराविक कुटुंबांकडे आहे. ती वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी जमवलेली आहे, वर्षोनवर्ष जमवलेली आहे. मग आपण म्हणतो की लूट करून घेऊन गेले, ती गेली कुठे नक्की? ही कुठे ना कुठेतरी गेलेली असणारी संपत्ती, आणि ही संपत्ती एकत्रित कुठेतरी आहे. ही संपत्ती जेव्हा एकत्रित आहे, ती संपत्ती त्याचं संरक्षण करणं, संवर्धन करणं हे त्यांचं ऑब्व्हियसली गोल आहे. म्हणजे माझ्याकडे जर 100 रुपये असतील, ते मी खर्च करत गेलो तर उद्या माझ्याकडे काही राहणार नाही. पण मी विचार करणार की माझ्याकडे 100 रुपये असतील तर ते मी वाढवायचे कसे, ते डबल कसे होतील, माझे ते 5 पट कसे होतील, तरच मी माझ्या पुढच्या पिढींना माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी त्याचा उपयोग करेन. आणि माझा वैयक्तिक स्वार्थ आला की मग मी कदाचित ते देशासाठी म्हणून त्याचा उपयोग करेन. याला एक मी रिलेट करतो की तो कसा वर्क होतो. मला वाटतं हा विषय एवढा कॉम्प्लेक्स आहे की मी एक थीम घेतो आणि उदाहरण घेतो. माझ्याकडे ही 4 वेगवेगळी औषधं आहेत. जी औषधं, हे औषध एकच आहे, 4 वेगवेगळ्या कंपन्यांनी ती तयार केलेली आहेत. 4 वेगवेगळ्या कंपन्यांनी जेव्हा तयार केली आहेत त्यावेळेस त्या कंपन्यांनी एखाद्या डॉक्टरकडे गेलं तर एक डॉक्टर मला म्हणतो की हे एक औषध घे, दुसरा डॉक्टर म्हणतो हे दुसरं औषध घे, तिसरा म्हणतो हे औषध घे. 4 वेगळे डॉक्टर्स 4 वेगळे औषधं देतात, पण ह्या सर्वांचं औषधाचं बेस कंपोनंट जे आहे ते सेम आहे. आता हे औषध जेव्हा सुरुवातीला एखादी फार्मास्युटिकल कंपनी शोधते त्यावेळेस काही वर्ष त्यांच्याकडे त्याचं पेटंट राहतं, आणि ते पेटंट संपल्यानंतर ते ओपन पब्लिकमध्ये येतं आणि मग कोणीही मॅन्युफॅक्चर करू शकतं. आता हे मॅन्युफॅक्चर करायला गेल्यावर असं हे जेनेरिक औषध आहे असं म्हणू आपण. आता हे पेटंटेड नाही, हे आउट ऑफ पेटंट आहे. पण हेच औषधं ही एकाची किंमत आहे MRP 500 रुपये, एकाची 250 रुपये, एकाची 150 रुपये. 500 रुपयाचं एक आहे, तेच आपण विकत घेतो MRP 500 रुपये असलेलं, ज्याला म्हणतो ओके ही कंपनी आहे चांगली, याचा ब्रँड आहे, त्याला मी 500 रुपये देतो. दुसरी कंपनी आहे ती म्हणते की ओके याचं 250 रुपये, त्याच्यावर कोणतरी 10% डिस्काउंट देतो, आपल्याला बरं वाटतं 10% डिस्काउंट दिल्यावर. तिसरी कंपनी येते, तिसरी कंपनी सेम कंपोनंट तयार करते आणि ती 150 रुपयाला विकते, त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला जातो. जे जनौषधी हा एक तर टर्म आपण देतो आणि ते स्वस्तात लोकांपर्यंत जातं. मग लोकांमध्ये भीती तयार होते की हेच औषध मी 150 रुपयाचं घेऊ का 500 रुपयाचं घेऊ. मग इमोशनली आपल्याला वाटतं की हेल्थची काही खेळवाड व्हायला नकोय म्हणून मी 500 रुपये द्यायला तयार आहे, ही एक भीती तयार होते. आणि मग तेच औषध हे 500 रुपयाला घेतो. आणि मग एखादा मंदार जोगळेकर, एखादा व्यक्ती अशी बघते, डीपली बघते ह्यात की 500 रुपयाचं औषध मॅन्युफॅक्चर केलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ह्याच सेम युनिटमध्ये 150 रुपयाचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं, त्याच सेम मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये हे 150 रुपयाचं औषध बनलंय आणि ते 150 रुपयाला मिळतंय बाजारात. फक्त ब्रँड वेगळे आहेत, कंपन्या वेगळ्या आहेत, प्रोसेस सेम आहे. म्हणजे थोडक्यात काय की थोडक्यात असं आहे की ह्या कंपन्या लोकांच्या इमोशन्सची खेळ खेळत असतात आणि त्यातून पैसा बनवत असतात. आणि ह्या सर्वांना वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारे बळी जात असतात. हे एक उदाहरण मी मुद्दाम दिलं की हे रिअल लाईफ उदाहरण आहे आणि तुम्ही जर बघितलं तर खरंच या उदाहरणामध्ये तुम्हाला हे मी जे म्हणतो MRPs ते तुम्हाला दिसतील, कळतील.
हे सामान्यतः लोकांच्या समोर येत नाही कधी, आणि आलं तरी ते ठराविक लोकांनाच फक्त माहिती आहे. हे जनरल पब्लिकमध्ये कधीच येत नाही. मग हे डीप स्टेट नक्की काय आहे? तर डीप स्टेटची व्याख्या करताना आपण असं म्हणतो की असं नेटवर्क आहे की जे इलेक्ट झालेलं नाही, इलेक्टेड नाहीये, आणि अशी कोर लोक आहेत की जी कोर लोक ही बिहाइंड द सीन गव्हर्नमेंटच्या पॅरलली एक इनव्हिजिबल गव्हर्नमेंट ऑपरेट करत असतं. आणि ह्या लोकांचा पॉलिसी डिसिजन्स मेकिंग मध्ये की डिसिजन्स मध्ये त्यांचा मेन प्रभाव असतो, जो या इथे आपल्याला दिसून येतो. मग ही लोक कोण आहेत? तर ही लोक आहेत, ही इलेक्टेड गव्हर्नमेंट आहेत आणि एक्झिक्युटर्स आहेत. इलेक्टेड गव्हर्नमेंट म्हणजे कोण? तर आपण सर्वसामान्य लोकशाही पद्धतीत, लोकशाही देश जे निवडून देतात ती लोक, जे राज्य करतात आपल्यावर, आणि आपल्याला वाटतं की ती लोक गव्हर्नमेंट आहे. आज म्हणतो आपण मोदी सरकार हे गव्हर्नमेंट, हे लोकांच्या डोक्यात असतं. पण ऍक्च्युअल गव्हर्नमेंट कोण चालवतं? तर ती गव्हर्नमेंट चालवणारी लोक आहेत जी परमनंट एक्झिक्युटर्स आहेत. सरकार येतात आणि जातात, पण ते एक्झिक्यूट कोण करतं? तर सिव्हिल सर्वंट्स करतात, सिव्हिल ऑफिसर्स करतात, मिलिटरी ऑफिसर्स करतात, इंटेलिजन्स एजन्सीज करतात, आणि वेगवेगळे रेग्युलेटरी एक्सपर्ट्स करतात. ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंट पुढे चालवत असतं. आणि मग सरकार येतात आणि जातात, की डिसिजन्स घेतले जातात, पण ते डिसिजन्स एक्झिक्यूट कोण करतं? तर ती ही लोक करत असतात. आता ही लोक, अमेरिका आणि भारताचा जर विचार करत गेलो आपण, तर याच्यामध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर हे झाल्यानंतर अमेरिकेच्या असं लक्षात आलं की आपण निवडून दिलेली जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, हे येत आहेत आणि जात आहेत, पण जी सलग यंत्रणा कामाला महत्वाची आहे, तर ती ही यंत्रणा जी आधी मी उल्लेख केला, ही सर्व लोक तिथे कायमस्वरूपी आहेत. आणि ह्या सर्व लोकांमध्ये त्यांनी एक पॅरलल पॉवर स्ट्रक्चर ह्या लोकांनी तयार केलं. आणि यातलं मगाशी जसं मी म्हटलं की टॉप ऑफ द लाईन इंटेलिजन्स एजन्सीज, दे आर द मेन की पीपल, आणि त्याच्या खालोखात मिलिटरी इंडस्ट्रीज, ही लोक आहेत. ही जी दोन लोक आहेत, ह्या दोन लोकांना टास्क काय असते? तर जी टॉप लेवलची जी इलिट लोक आहेत, ती इलिट लोक म्हणतात की हा आमचा पैसा आहे, हा आमचा पैसा आम्हाला कंटिन्युअस वाढवत जायचा आहे, आणि त्यासाठी हे पैसे घ्या, आणि त्याप्रमाणे हे पैसे घेऊन तुम्ही जगभर वेगवेगळे बिझनेसेस करा. आता याच्यात दोन मेन थॉट प्रोसेसेस आहेत या इलिट लोकांमध्ये पण, ज्याच्यामध्ये एक युद्ध जगभर चालू असणं, की ज्या युद्धाच्या माध्यमातून एक बरीच मोठी इकॉनॉमी डेव्हलप होत जाते, आणि एक शांतता आणि लोकांना हेल्पफुल ज्या गोष्टी करता येतील, मानवाचा उद्धार ज्या प्रकारे करता येईल, असे दोन आयडिओलॉजीजची ही लोक आहेत वेगवेगळी. त्यातला एक ग्रुप जो म्हणतो की जो ग्रुप वेगळी युद्ध जगभर अस्थिर वातावरण चालू असेल तर त्याचा फायदा हे आमची जी इन्व्हेस्टमेंट मिलिटरी याच्यात होते, वेगळ्या पॉलिसीज ज्या हे घेतात त्या बाजूला होते. आणि दुसरी म्हणतात की ओके, जगभर शांतता पाहिजे, आम्हाला एकमेकांचं हेल्पफुल वातावरण पाहिजे. अशा याच्यातले ह्या दोन आयडिओलॉजीज मधला जो कायम स्ट्रगल आहे, तो स्ट्रगल जगभर मेन अमेरिका ऍज अ डॉमिनंट प्लेअर हा चालू असतो. आणि तोच आपल्याला आपण भारतामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल की देश विघातक शक्ती आणि देशाला नेशन फर्स्ट ही आयडिओलॉजी ठेवून पुढे जाणाऱ्या शक्ती, या दोन शक्तींमधला हा कायमचा स्ट्रगल आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यामध्ये वेगवेगळी लोक पेरली जातात वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि ही जी लोक पेरली जातात, जे एक्झिक्युटर्स आहेत, जे ह्या वेगवेगळ्या पॉवर स्ट्रक्चर्समध्ये आहेत, जे खरे डिसिजन मेकर्स आहेत, आणि हे डिसिजन मेकर्स हे ज्यांचा इन्फ्लुएन्स हा नॉट ओनली गव्हर्नमेंट बट ऑल्सो की कॉर्पोरेट वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये, कारण गव्हर्नमेंट सर्व करत नाही, वेगवेगळे बिझनेसेस त्याच्या खाली लेअरमध्ये येतात, आणि हे बिझनेसेस एकमेकांना
ते बिझनेसेस इधर त्या राष्ट्राशी लॉयल असतात किंवा त्यांचा गोल असतो की मला फक्त संपत्ती तयार करायची, मला माझा मार्केटचा शेअर वाढवायचा आहे, मग भले मी तो कुठल्याही मार्गाने मिळवेल. ह्या ज्या दोन आयडिओलॉजीज आहेत, त्या दोन आयडिओलॉजीजची स्ट्रगल हा कायम वेगळ्या लेवलला चाललेला असतो. आणि हे सर्व करत असतानाच पुन्हा याचा फायनान्शियल कंट्रोल जो, कारण ह्या सर्वांना पैसे लागतात, हे पैसे येतात कुठून? मी आज डॉलरचा रेट आणि युआनचा रेट ह्याची कंपॅरिझन केली, वर्षानुवर्ष तो स्टेबल राहतोय, पण तोच डॉलर आणि रुपीज जर बघितला तर त्याच्यातला जो चेंज होतो हे असं का होतं? हे बरेच कॉम्प्लेक्स त्यातले जे विषय आहेत हे सर्व हँडल करत जातात. हे फायनान्शियल लेवलला वेगळ्या प्रकारे होतात. आणि मग ह्या सर्वांवर एक सर्वेलन्स टेक्नॉलॉजी याचा एक परिणाम होतो, कारण ह्या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागते ती टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द की फॅक्टर. आता ह्या प्लेयर्समध्ये कोण नक्की प्लेयर्स आहेत? तर इंटेलिजन्स एजन्सीजमध्ये CIA, NSA, MI6 आहे. सो पूर्वीच्या काळी सिटी ऑफ लंडन असं म्हटलं जायचं. आणि आत्ताचा रिसेंट तुम्ही जर डेव्हलपमेंट बघितली तर ट्रम्पनी इन्व्हिटेशन जेव्हा पाठवलं त्यावेळेस पूर्वी वॉशिंग्टन DC असं इन्व्हिटेशन पाठवलं जायचं. दिस इज द फर्स्ट टाइम इन्व्हिटेशन मध्ये होतं सिटी ऑफ वॉशिंग्टन. खूप बघायला गेलं तर खूप छोटा बारकावा आहे, पण आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करताना नाव व्हॉट दे आर सेइंग इज की सिटी ऑफ लंडन जे पूर्वी हे राजे रजवाडे जे पूर्वी जगभर राज्य करत होते, नाव दे आर नॉट द वन. नाव सिटी ऑफ वॉशिंग्टन इज द वन हू इज गोइंग टू डॉमिनेट द वर्ल्ड. आता हा जो बारकावा आहे, हा बारकावा इव्हन ज्यांना इन्व्हिटेशन गेलं असेल त्यांना पण कदाचित लक्षात आलेलं नसेल, पण द यूज ऑफ द वर्ड्स, शब्दरचना कशी घ्यायची, ती कोणापर्यंत पोचवायची, ती कशा माध्यमातून पोचवायची, कोणाला कुठले मेसेज कसे द्यायचेत, हे सांगायचं काम हे ह्या टॉप लेवलची लोक करत असतात. आणि ते ठराविक ग्रुप्समध्ये ते पुढे पुढे ते मेसेजेस पास ऑन होत असतात. मगाशी बोलताना खूप वेळ झालं की आपण सर्व ह्या विषयात ऑलरेडी वेगळ्या अँगलने वेगळ्या प्रकारे तुम्ही बघत असता आणि तुमचे अँटीनेज वेगळ्या प्रकारे वर्क होत असतात की एखादी घटना घडली की त्या पाठीमागे नक्की काय होत आहे, तर त्याचं अनालिसिस हे असं वेगळ्या प्रकारे प्रत्येकजण वेगळ्या प्रकारे करत जातं. आता हे सर्व चालू असतानाच ही एजन्सी आहे, त्याचबरोबर मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स इज वन ऑफ द अनदर मेजर एरिया जो ह्या डीप स्टेटचा. आता अगेन मी डीप स्टेट जेव्हा म्हणतोय ते दोन आयडिओलॉजीज मधला डीप स्टेट म्हणतोय आता मी. इट इज नॉट जस्ट द वन की जो आता प्रोजेक्ट केला जातोय. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स का महत्वाचे आहेत? कारण त्यांना जर पैसा पाहिजे असेल तर तो त्या राष्ट्रात नुसता बिझनेस करून त्यांना मिळणार नाही, तो जगभर जाऊन मिळणार आहे. आणि फॉर्च्युनेटली भारतामधली जे मोठे बिझनेस हाऊस आहेत, नाव दे आर गोईंग इन द वर्ल्ड, वेगळ्या देशांमध्ये जाऊन ते आपला त्यांचा कारभार विस्तार करतायत. काही काही वेळेला मी काही नावं घेणार नाही, पण यू विल कनेक्ट द डॉट्स त्या सर्व याच्यात. तर ही जी बिझनेसेस आहेत, ही बिझनेसेस आर प्लेइंग द मेजर रोल की ज्याच्यातून ही वेल्थ क्रिएशन होते. पण वेल्थ क्रिएशन होत असताना त्याचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होतोय का ठराविक लोकांच्या कल्याणासाठी होतोय? ही जी आयडिओलॉजी, ह्या आयडिओलॉजीमध्ये ही मेजर बिग कॉर्पोरेशन्स रोल प्ले करत असतात. आणि ह्या सर्वांना जो फंडिंग लागतं ते बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स यांच्या थ्रू होतं. आता हे जे फंडिंग आहे ते फंडिंग वेगवेगळ्या मार्गाने होतं आणि ह्या ज्या गेम्स प्ले केल्या जातात त्या खूप वेगवेगळ्या लेवलला प्ले केल्या जातात आणि त्याचं टायमिंगही खूप वेगवेगळ्या प्रकारे असतं. गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष एआय हा बजवर्ड मी गेले जवळजवळ 10 वर्ष एआय मध्ये खूप आम्ही प्रचंड मोठं काम करतो. प्रचंड मोठं म्हणायला नकोय, पण आम्ही काम करतो आणि जे काम खरंच कोर वेगळ्या कंपन्यांसाठी केलं जातं. त्यामुळे एआय नक्की काय हे मी खूप जवळनं अनुभवतोय.
एनव्हिडिया सारख्या कंपनी याचा स्टॉक, त्याचा शेअर प्राइस ही कंटिन्युअस वाढत जात होती. एक बज अशी तयार झाली की ओके इट इज अ फ्युचर ऑफ द कंपनी. प्रचंड इन्व्हेस्टमेंट त्यात सुरू झाली. वेगळ्या अमेरिकन कंपनीज, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सर्व मोठ्या कंपन्यांनी त्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली. आणि इफ यू लुक ॲट टायमिंग, तर गेल्या 3 दिवसात डीप स्लीप पुढे आलं. तर हे गेल्या 3 दिवसातच का आलं पुढे? इफ यू लुक ॲट टायमिंग, द मोमेंट ट्रम्प आल्यानंतर हे डीप स्लीप पुढे आलं आणि ते चायनातून पुढे आलं. सो जगावर राज्य करायला, जगावर डॉमिनंट प्ले करायला ज्या 2 पूर्वी अमेरिका आणि रशिया ह्या 2 असतील. रशिया जेव्हा हळूहळू सोकॉल पॉवर कमी झाली, चायनाचा उदय झाला. आणि चायनाचा उदय होताना नंतर त्या दोघांमध्ये टसल झाली की जे पहिली अमेरिकेनं सपोर्ट केलं, पण नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की हे आता आम्हाला डोईजड जात आहेत. मग त्याला काउंटर बॅलन्सिंग करायला काय. आणि फॉर्च्युनेटली गेल्या 10 वर्षात भारताचा खूप चांगल्या प्रकारे उदय व्हायला लागला. आणि आता तो उदय हा कंटिन्युअस राहणं हे आपल्या सर्वांचीच गरज आहे. पण त्याचबरोबर फॉर्च्युनेटली फॉर द नेशन गव्हर्नमेंट असल्यामुळे लोकांना कळायला लागलं की ह्या डीप स्टेटला, मी 2 प्रकारची डीप स्टेट म्हटलो, त्यातल्या त्या डीप स्टेटला कळायला लागलं की आता भारताशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. भारताबरोबर त्यांना सांभाळून घेतलंच पाहिजे. आणि म्हणून ही जी शेवटची थिंक टँक आणि पॉलिसी मेकर्स आहेत, हे सर्व पॉलिसी मेकर्स त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. आता हे जे वेगवेगळी लोक आहेत की इंटेलिजन्स एजन्सी असेल, मिलिटरीची लोक असतील, थिंक टँक्स असतील, गव्हर्नमेंट असतील, मेडिकलची लोक असतील, फायनान्समधली असतील, हे जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, ही वेगवेगळे सेक्टर्सची लोक ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आता ती कशी कनेक्टेड आहेत? तर खूप टॉप ऑफ द लाईन वेगवेगळ्या लेवलला, वेगवेगळ्या ह्याच्यात त्यांच्या वेगवेगळ्या बैठका होत असतात. व्हेरी इलेक्ट लोक तिथे जमतात आणि ते डिसिजन घेतात की व्हॉट इज द नेक्स्ट फ्युचर. आणि मग ते पर्क्युलेट होत जातं. ह्याला ऍक्सेस खूप कमी लोकांना असतो. इथे काय डिस्कस होतं हे त्याच लोकांना माहिती असतं. ह्याचं सक्सेशन जे असतं ते ठराविक लोकांपर्यंतच पोहोचलेलं असतं. ते बोलतात बाहेर एक आणि आत करतात एक. ही अशी सर्व यंत्रणा तिथे कार्यरत असते. आता ती नक्की कशी हे होते की तिथे जे काही डिसिजन्स घेतले जातात ते वी एज अ मीडिया इज वन ऑफ द की एरिया, की जिथून मीडियामधनं ते सामान्य लोकांपर्यंत गोष्टी जात असतात. आणि मग त्याच्यातून मीडिया मॅनिप्युलेशन, सॉरी टू से मी काही गोष्टी खूप स्पष्ट बोलीन त्याच्या, पण त्याच्यातूनच मीडिया मॅनिप्युलेशन, प्रोपोगंडा, मीडिया नॅरेटिव्ह ही सेट केली जातात. आता ही जी सेट कोण करतं? तर मीडिया हाऊसेसला जे फंडिंग येतात वेगवेगळ्या प्रकारे, हे फंड्स डिक्टेट करतात की नॅरेटिव्ह काय पुढे जायचं आहे. तुम्हा आम्हाला सामान्य माणसाला जे काही वाटतं ते होत नाही. पण अगेन थँक्स टू अनदर वे की सोशल मीडिया की जिथे आपण आता व्यक्त होऊ शकतो. पण अगेन ते व्यक्त होताना पण त्याच्यावर मर्यादा येतात. आणि कोणापर्यंत ट्रम्प सारख्या माणसाला पण त्याचं ट्विटरचं अकाउंट, फेसबुकचं अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. एवढी ती पॉवर लोकांमध्ये येते आणि त्यांना वाटतं की आम्ही तुमचा आवाज बंद करू शकतो. पण तीच लोक आता पुन्हा पाया पडायला येऊ शकतात की फॉरगिव्ह मी, फॉरगेट मी, आम्ही जे केलं ते चुकीचं केलं, आम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं केलं. आणि हे पब्लिक स्टेटमेंट्स आहेत त्यांची. त्यांना पब्लिकली येऊन अपॉलॉजी द्यायला लागली. त्यामुळे मीडिया इज वन ऑफ द की एरिया जो प्ले करणं. आणि यासाठी भारताच्या दृष्टीने भारताचा मीडिया हा भारतीयांच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असणं खूप गरजेचं आहे. जो हळूहळू होतोय. पण आज जर तुम्ही विचार केलात की मी युट्यूबवर व्यक्त करतो, एक्झाम्पल, उद्या युट्यूबने त्यांची पॉलिसी चेंज केली तर तुमचं व्यक्त होणं बंद होणार आहे, लिमिट होणार आहे.
कंट्रोलमध्ये येणार आहे. पण मग त्याला पॅरलल जर गोष्टी असतील तर आपण तिथे तो आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म पाहिजे, जो चायनाने त्यात डेव्हलप केला. चायनाने त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, दे आर नॉट डिपेंडंट ऑन US. त्यांची सर्व फायनान्शियल प्लॅटफॉर्म्स, मीडिया प्लॅटफॉर्म्स हे त्यांच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये. ते कसे वापरतात हा एक वेगळा विषयाचा भाग आहे. पण त्याचप्रमाणे भारताच्या दृष्टीने आपला मीडिया हा आपल्या कंट्रोलमध्ये असणं, आपले स्वतःची प्लॅटफॉर्म असणं. आज जसं AI हा चायना जसं तयार करते तसे आमचीच लोक जगभर जातात आणि हे सर्व टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात. मग ती भारतासाठी का पहिली जाऊ नये हा प्रश्न येतो. ज्यावेळेस मी पहिलं बुकगंगाचं ऍप तयार केलं त्यावेळेस बुकगंगाचं ऍप केल्यानंतर त्यांनी ते रिजेक्ट केलं 15 वर्षापूर्वी. शेवट मला एक खरमरीत मेल द्यायला लागली आणि ती मेल मी माझ्या मित्राला म्हटलं, ऍपल मधल्या टॉप लेवलच्या मित्राला. आमचा वाद कायम व्हायचा की म्हणायचो की तुम्ही आयफोन आणताना तुम्ही युरोपियन भाषा तिथे अवेलेबल करून देता पण भारतातली देवनागरी भाषा तुम्ही उपलब्ध नाही करून देत का? त्याला उत्तर होतं देर इज नो मार्केट. किती मोठा असला तरी. त्यावेळेस मी फॉर्च्युनेटली त्याला म्हटलं की अमेरिकेमध्ये आम्ही जवळजवळ 150 न्यूजपेपरना ई-पेपर टेक्नॉलॉजी दिली होती. अमेरिकन न्यूजपेपर असोसिएशनने मला इन्व्हाइट केलं होतं, टेक्नॉलॉजी करायला सांगितली, प्रेझेंट करायला सांगितली. मग त्यांनी 2-3 कॉल नंतर अमेरिकन न्यूजपेपर असोसिएशनचे जे मेन हेड होते त्यांनी मला 2 वेळा फोन केला. म्हणजे सेंड युअर मार्केटिंग पर्सन. म्हटलं आय एम द वन हु इज द मार्केटिंग पर्सन. तो मार्केटिंग पर्सन म्हटल्यावर मग त्यांनी मला सांगितलं होतं ओके मला लक्षात आलं की दे आर लुकिंग सम गोरा माणूस येऊन आम्हाला प्रेझेंटेशन देईल. म्हटलं नो आय एम द वन. यंग मॅन दिस इज द फर्स्ट टाइम सम अमेरिकन कमिंग अँड टेलिंग अस हाऊ टू मेक रेव्हेन्यूज. आम्ही टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप केली होती की ज्यावेळेस प्रिंट न्यूजपेपर बंद व्हायला लागले होते, तिकडे सर्क्युलेशन कमी व्हायला लागलं होतं, त्यावेळेस आम्ही पेपर ऍज इट इज ऑनलाईन दाखवायला सुरुवात केली होती, ई-पेपर. आणि ई-पेपर टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही खूप सिंपल टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती की घर विकायचं असेल तर घराच्या त्या क्लासिफाईड ऍडला क्लिक केलं की त्या घराचा फोटो, बाकीचे डिटेल्स हे सर्व माहिती तुम्हाला मिळेल. ऑन टॉप पुढची एक होती की कोण विकतंय, मग तो माझ्या कनेक्टेड आहे का, माझ्या सोशल नेटवर्किंग खूप आम्ही काळाच्या पुढे होतो. पण बेसिकली त्या ह्याच्यातून त्यांना रेव्हेन्यू जनरेट करता येत होता. आज $50 ऍड होती तशीच तुम्ही ऑनलाईन पण $50 ऍड घ्या पण तुम्हाला त्यातून ऍक्च्युअल रिझल्ट दिसतील आणि असा रेव्हेन्यू सुरू झाला होता. सो हे प्रेझेंटेशन तिथे मी त्यांच्या अमेरिकन न्यूजपेपर असोसिएशनला केल्यानंतर ऑन स्पॉट वी गॉट 90% साइन अप ऑफ द टेक्नॉलॉजी. आणि नंतर मग ते आम्ही काही काळानंतर आम्ही सकाळमध्ये आम्ही ई-सकाळ आणि हे सर्व टेक्नॉलॉजी इथे येऊन मी हे करत होतो. पण अगेन अमेरिकन मीडिया, इंडियन मीडिया किंवा बाकीचा मीडिया देर इज अ बिग डिफरन्स या सर्व याच्यात, द यूज ऑफ टेक्नॉलॉजी आणि या सर्व गोष्टींनी. पण त्या सर्व याचा माझ्याकडे जो डेटा होता तो डेटा मी ऍपलला पाठवायला सांगितलं. तर मी कंपाईल करून की ग्लोबली मराठी वाचक जगभर किती पसरलाय आणि त्यांची बाईंग कपॅसिटी किती आहे. आणि नॉट ओन्ली अमेरिकेतली, भारतातल्या लोकांची बाईंग कपॅसिटी किती आहे. आणि मग त्यांना तो डेटा दिल्यानंतर विदिन 3 days आवर ऍप गॉट अप्रूव्ड. त्याला म्हटलं होतं मेक शुअर ही मेल माझी स्टीव्ह जॉब पर्यंत पोहोचेल. ती मेल स्टीव्ह जॉब पर्यंत पोहोचली आणि त्यांनी विदिन 3 days ऍप अप्रूव्ह केलं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ई-बुक करताय तर आमचाच ऍप वापरा. मी म्हटलं तुमचा ऍप नाही वापरू शकत कारण आमच्याकडे अजून मनी ऑर्डरनी ट्रान्झॅक्शन होत आहेत, त्यामुळे तुमचा ऍप नाही वापरू शकत. आमचा फंड तुम्ही सपोर्ट करत नाही. सो आम्ही आमची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, आम्ही हे करू. आणि त्यात एक शेवटचा लाईन लिहिली होती की यू फोकस ऑन द टेक्नॉलॉजी बट लेट अस डेव्हलप अवर ओन ऍप्स की जे आम्हाला आमच्या दृष्टीने योग्य होतील. हा अगेन नंबर स्पेक्स. आणि देन ऑल ऑफ सडन विदिन 3 months भारतीय न्यूजपेपरमध्ये ऍड सुरू झाल्या आयफोनच्या. आणि नाव यू सी द फ्युचर. पण हे जे डिसिजन मेकिंग आहे हे नंबर्स आहेत, हे नंबर्स प्ले होतात तिथे. आणि हे नंबर्स, हे फायनान्शियल नंबर्स हे तिथे होतात. आणि त्यातला सर्वेलन्स हा एक मोठा पार्ट आहे की आज आपला फोन ऐकतो, खरंच सर्व ऐकलं जातं, सर्व दाखवलं जातं. मग आपण आपली स्वतःचीच टेक्नॉलॉजी आपण का डेव्हलप करू नये. हा जो डेटा आहे तो अगेन हा सर्व डेटा बाहेर जातो आणि हा जो डेटा आहे त्याच्यावर कंट्रोल केलं जातं. ते लेजिस्लेटिव्ह इन्फ्लुएन्सेस अँड रेग्युलेटरी सिस्टीम्स यांनी केलं जातं की मी कुठलं औषध घ्यावं हे डिसिजन मेकर्स कळवतात. डॉक्टरांना काय सांगायचं हे डिसिजन मेकिंग लोक कळवतात. ह्या सर्वांबरोबरच
अगेन वर टॉप लाईन जी येते ती मिलिटरी इंडस्ट्रियल ही रिटायर्ड झाल्यावर त्याच कंपन्यांमध्ये ऍडवायझर म्हणून जातात आणि तेच पुन्हा पॉलिसी मेकर्स असतात. आणि हे डोर कंटिन्युअस एकमेकांशी लिंकेज होत असतं वेगवेगळ्या क्षेत्रात. आणि ह्या सर्वांना अगेन फायनान्शियल इन्फ्लुएन्स हा वन ऑफ द की एरिया की ज्या याच्यामध्ये फेडरल रिझर्व्ह, BIS अशा IMF, वर्ल्ड बँक्स ह्या सर्व मॉनिटरी फंड्स ह्या कंपन्या आहेत, ह्या सर्व वेगवेगळ्या प्रमाणात रोल प्ले करत असतात. आणि त्याचबरोबर एक खूप मोठी ब्लॅक बजेट आणि हिडन फंडिंगची पॅरलल इकॉनॉमी सगळीकडे वर्क होत असते की ज्याचा कुठेही अकाउंटेबिलिटी नसते. फायनली आपल्याला भारताला फेक करन्सीला शेवट उपाय काय, तर नोटाबंदी आणायला लागली त्यांना. पॅरलल इकॉनॉमी वेगळ्या लेवलला वेगळ्या प्रमाणे कशी प्ले होत असते हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि ह्या सर्व याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द की एरिया. एआय हा जो आपण म्हणतो एआय सर्व्हेलन्स, ह्या एआय सर्व्हेलन्सचा उपयोग कसा होऊ शकतो. आज मी माझा फोन हा आत्ता व्हायब्रेटवर ठेवला किंवा मी तो आउट ऑफ नेटवर्क केला तरी तेवढा ठेवून चालत नाही. मला माझा फोन स्विच ऑफ करायला लागतो. मला नुसतं माझा फोन स्विच ऑफ करून चालत नाही. मी काय बोलतोय हे आज आपण 50 जण जे आहोत एकत्रित त्या माध्यमातून कुठेतरी तो डेटा कुठेतरी गेला जातो, त्याची लिंक लावली जाते. माझं नेटवर्क लोकेशन कुठे आहे ते कंट्रोलमध्ये येत आहे. मी कुठे आलोय, कुठल्या ठिकाणी आलोय, कुठल्या लोकांबरोबर आलोय, कुठल्या विचारांच्या लोकांबरोबर आलोय, त्यांच्याशी मी काय बोलतोय, त्याच्या आधी मी कोणाशी काय बोललो होतो, नंतर काय बोललो होतो, मी सोशल मीडियावर कसा व्यक्त झालोय, मी प्रायव्हेट कम्युनिकेशन करताना एकमेकांशी काय बोलतोय, इथपासनं माझं ट्रॅकिंग हे जगभर या ठराविक लोकांपर्यंत गेलेलं असतं. प्रत्येकाचं ट्रॅकिंग होत असतं. आणि हे करायला जी पॉवर लागते ती एआय पॉवर आहे. आता एआय पॉवरचं दुसरं उदाहरण देतो जे मी क्विकली हे करतो की मला स्वतः डायबिटीस होता. मी बरंच स्ट्रगल करत असतो आणि नंतर मग तो डायबिटीस मला रिव्हर्स करायचा होता. आम्ही एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली एका अमेरिकन इन्शुरन्स कंपनीला. त्या इन्शुरन्स कंपनीचं गोल होतं की आम्हाला समजा आपण 100 लोक आहेत, 100 लोकांना इन्शुरन्स द्यायचा आहे, तर प्रत्येक पर माणशी आम्हाला किती द्यायला पाहिजे. समजा 5,000 10,000 वर्षाचा इन्शुरन्स आहे. मग ते कॅल्क्युलेशन्स कशी करायची, तर ती कॅल्क्युलेशन करताना मेल फिमेल एज असे ठराविक पॅरामीटर्स असं वर्षोनुवर्ष हे ठरवलं जायचं. आम्ही काय करतो तर आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजीचा फायदा काय होईल. सो वेन वी लुक ॲट द ओव्हरऑल डेटा त्यातून लक्षात आलं माझ्या की यांच्याकडे लॅब रिपोर्ट्स येतात. लॅब रिपोर्ट्स मधले फक्त 5 पॅरामीटर्स घेतले जात आहेत जे पाहिजे ते. डायबिटिक पेशंट असेल तर हे 5 पॅरामीटर्स आहेत, त्याप्रमाणे डॉक्टर ठरवतात. जेव्हा आम्ही तो डेटा घेतला आणि ऑटोमॅटिक तुम्ही जस्ट फोटो क्लिक करा, तो ऑटोमॅटिक त्याचा डेटा स्कॅन होतो. आमची सिस्टीम सर्व स्कॅन करते. सर्व डेटा अॅक्युरेटली घेतला जातो. वेगवेगळ्या लॅब्सचा वेगवेगळ्या फॉर्मॅटमधला डेटा असतो जो पूर्वी ट्रॅडिशनली कॉम्प्लेक्स डेटा एंट्री केली जायची. इट्स अ मासिव्ह वर्क. ते आम्ही आता विदिन स्प्लिट ऑफ सेकंड्स हा सर्व डेटा रेडी मिळतो. ऑन टॉप तो अनालाइज होतो आणि त्या अनालिसिसमधनं असं लक्षात येतं की समजा 100 लोक डायबिटिक आहेत तर 100 लोकांमधल्या डायबिटिक लोकांमध्ये हा एक पॅटर्न दिसतोय. याच्यातले व्हिटॅमिन D3 कमी दिसते, ज्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. डॉक्टर कधी सांगत नाही. डॉक्टरना त्यांना पेशंट यायला पाहिजे असतो, कंपन्यांना त्यांचा औषधं जायला पाहिजे असतात. मग नक्की काय होत आहे. सो हे जे कॉम्प्लेक्स डिसिजन्स मेकिंग आहेत ही सर्व एआय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप वेगळ्या प्रमाणात हे जे फास्ट प्रोसेसिंग करायला लागतं, ही जी पॉवर लागते ती ही एआय पॉवर आणि ह्या चिप्स या सर्व ह्या एआय मध्ये प्ले करतात. हे संरक्षणाच्या बाबतीत होतं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचा उपयोग होतो आणि विच इज व्हेरी वन ऑफ द क्रिटिकल एरिया. हे करत असताना मगाशी म्हटलं तसं सोशल मीडियाचा कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर डिजिटल करन्सी हा एक मेजर टॉपिक आहे. आज जगातल्या व्हिसा आणि मास्टरकार्ड या मेन कंपन्या ह्या जगभरातली मेजर ट्रान्झॅक्शन्स कव्हर करतात. 80 to 90% ऑफ द ट्रान्झॅक्शन्स अमेरिकेमध्ये व्हिसा आणि मास्टरकार्ड्सनी केली जातात. फॉर्च्युनेटली
आपल्या सरकारने त्यांना भीक घातली नाही आणि आपण आपली स्वतःची ट्रान्झॅक्शन सिस्टीम डेव्हलप केली. आज 80 to 90% ही जे ट्रान्झॅक्शन्स होतात ती UPI थ्रू होतात आणि हीच टेक्नॉलॉजी आता इतर देश मागतायत. हे जर झालं नसतं तर काय झालं असतं, तर आपला सर्व डेटा, मी आज भाजी कोणाकडे घेतोय, ती कितीला घेतोय, मग आज कांदा किती रुपयाला घेतलाय, मग त्याचे कांद्याचे भाव कसे ठरवायचे, मग किती स्टोअर करायचं, किती त्याचं प्रोडक्शन झालंय, इथपासूनचा हा सर्व डेटा हा टॉप ऑफ द लाईन कुठेतरी कोणीतरी बसून शांतपणे अनालाइज करत असतं आणि मग मार्केट मॅनिप्युलेशन्स होत असतात त्या याच्यावर. मग त्या कांद्यासाठी मी फर्टिलायझर कुठलं देऊ, ते फर्टिलायझर दिल्यानंतर ती जमीन किती नापीक होईल इथपासनं तर तो जो तयार केलेला आहे त्याला नॅरेटिव्ह कसं सेट केलं पाहिजे, वेगळी आंदोलनं कशी तयार केली पाहिजे, ती आंदोलनं करून फंड करून ते डिस्टेबिलाइज कशी केली पाहिजेत आणि जेणेकरून भारत हा देश तसाच राहिला पाहिजे, हा जो एक अजेंडा असतो त्या अजेंडाला काउंटर अजेंडा तयार करायला म्हणून आपली स्वतःची डीप स्टेट यंत्रणा तयार करणं हे खूप गरजेचं आहे. डीप स्टेट म्हणजे हे निगेटिव्ह नाहीये, तर तुम्ही आम्ही म्हणून आपली स्वतःची डीप स्टेट यंत्रणा ही अशा लेवलला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, अशा विचारांची लोक जी अगेन दोन जी आयडिओलॉजीज आहेत की मी वैयक्तिक का राष्ट्रप्रथम, ह्या दोन आयडिओलॉजीज मधला जो फरक आहे तो तिथे होईल. आणि तो कुठे केला जाईल तर ती प्रेडिक्टिव्ह पॉलिसिंग आणि बिहेव्हिअरल मॉनिटरिंग ही जी हा एरिया आहे तिथे होईल. हे सर्व करत असताना फॉर्च्युनेटली याला म्हणजे जिथे योग्य घडत नाही तिथे रेझिस्टन्स येतो आणि काही लोक व्हिसल ब्लोअर्सचं काम केलं जातं, हे खूप गरजेचं आहे. आणि हे जे व्हिसल ब्लोअर्स आहेत वेगळ्या प्रकारे वेगळे ही नावं पुढे येतात, पण ह्या लोकांना बॅकिंग करणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि हे व्हिसल ब्लोअरचं काम हे कोणीतरी कुठेतरी केलं पाहिजे. मग ते कसं होऊ शकतं, तर त्याला की ट्रान्सपरन्सी जेवढी वाढेल वेगवेगळ्या व्यवहारांमधली तेवढा त्याचा फायदा होईल. इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी इज वन ऑफ द की. आणि ओव्हरसाइट्स असतील की कोण नक्की काय करतंय, का करतंय, अकाउंटेबिलिटी असणं. मी एखादं फंडिंग आहे, माझ्याकडे पैसे आहेत आणि ते मी पैसे एका आमच्या फंड्सला अलोकेट केलेत, पुढे काय होतंय तुम्ही विचारू नका, हे करू नका, हा एक जो विचार प्रवाह आहे वर्सेस हे का केले, गव्हर्नमेंटनी ते विचारले गेले पाहिजे. आज असे फंडिंग्स होतात की जी फंडिंग्स काही वेळेला अकाउंटेबलच नसतात पण होत असतात, तर ते कंट्रोल व्हायला पाहिजे. व्हिसल ब्लोअर्स आहेत त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ही पॉवर स्ट्रक्चर्स जी आहेत ती पॉवर स्ट्रक्चर्स डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजेत. डिसिजन्स मेकिंग होताना एकाच ठराविक लोकांच्या हातात तर डिसिजन मेकिंग असता कामा नये, तो वेगळ्या लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि ह्यातून पब्लिक अवेअरनेस तयार व्हायला पाहिजे की कुठेतरी काहीतरी चुकतंय. आज जर बघितलं तर मी उरवडे गावात इथे पुण्याच्या बाहेर मुद्दाम राहतो शांत ठिकाणी, त्या एरियात एक खाण आहे, त्या खाणीत प्रचंड मोठं उत्पादन चालतं. एका वर्षामध्ये जुना लवासा रोड किरंगुट साईडला राहणारा तो एक रस्ता आहे. गेल्या वर्षभरात त्या ठिकाणाहून दर 5 मिनिटाला एक डंपर जातो आणि त्या रस्त्याची वाट लागली पूर्ण. तिथेच एक शाळा आहे, त्या शाळेतली मुलं आज रस्त्यावरची माती धूळ ही त्यांच्या नाकात जाते, त्यांचं आरोग्य धोकादायक झालेलं आहे, पण कोणीही पुढे येऊन काही करू शकत नाही. दॅट इज अ रियालिटी. मग काय होऊ शकतं, तर कोणीतरी एकाने योग्य व्यक्तीने फोन करणं गरजेचं असतं, ते पोलिसांपर्यंत पोहोचणं, योग्य मार्गातून ते व्हायला लागतं. ही जी साखळी ही कुठेतरी साखळी तोडली गेली पाहिजे. हा जो अवेअरनेस आहे आणि मीडिया यात खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याच्या मग पुढे काय, तर याचं फ्युचर ऑफ गव्हर्नन्स इज वन ऑफ द की एरिया आणि त्याला इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर होणं हे खूप गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीच्या बळावर आज लोकांनी राज्य केलंय, तसंच भारताने पण टेक्नॉलॉजीच्या बळावर राज्य करू शकतात, जगावर राज्य करू शकतो आणि चांगल्या विधायक कामासाठी हे करू शकतो. आणि हे होत आहे. मी कायम सकारात्मक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी कायम चॅलेंजेस सगळीकडे आहेत, पण त्यातून सोल्युशन्स काय, ह्या सोल्युशन्सवर जर आपण विचार केला तर खूप गरजेचं आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक टेक्नॉलॉजी, मी बऱ्याच वेळा, मी बुकगंगा हे माझं पॅशन मिशन आहे, लोकांनी वाचलं पाहिजे, पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण आमचं एक चॅलेंज असतं की कुठल्या प्रकाशकाचं, कुठल्या लेखकाचं नवीन पुस्तक काय आलंय. आमचं गोल आहे की प्रत्येक सर्व प्रकाशकांची, सर्व लेखकांची पुस्तकं एकत्रित असली पाहिजेत.
मग ते आता कसं हे होऊ शकतं, तर आम्ही मग प्रकाशनांना फोन करत राहतो, लेखकांना फोन करत राहतो, तुमचं नवीन पुस्तक येईल ते लिस्ट होऊ दे. मग एक टेक्नॉलॉजी आहे आमच्याकडे की मीडिया मॉनिटरिंग, की साहित्य क्षेत्रातली कुठलीही बातमी मला रोज डेली फीड आलेला असतो माझ्या हातात, त्यावरून मला कळत असतं की नक्की काय झालंय. इट मेक्स आवर लाईफ इझी. मग आम्ही आमची टीम लगेच त्या प्रकाशनांना फोन करते, लेखकांना करते, तुमचं पुस्तक आलंय नवीन, ते करा, पाठवा. सो टेक्नॉलॉजी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे ह्याचं काम होऊ शकतं आणि त्याचा यूज होऊ शकतो. त्यातला ग्लोबल गव्हर्नन्सचा अवेअरनेस वाढवू शकतो आणि ओव्हरऑल एआयचा वापर हा डिसिजन मेकिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण ह्युमन ब्रेन याला किती नाही म्हटलं तरी कपॅसिटी आहे इन अ सेन्स डेटा प्रोसेसिंग करत बसायला. ह्यूज डेटा समोर आहे, पण तो डेटा प्रोसेस करण्याची क्षमता ही एआयने उपयोग होऊ शकते. डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता, पण प्रोसेसिंग करणं ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो. सो थोडक्यात हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे. डीप स्टेट हे इझिली कॉन्कर करता येणार नाही. हे गेले जवळजवळ 150-200 वर्षे ह्या संस्था, हे विचार प्रवाह हे घट्ट रुजलेले आहेत. याला काउंटर अग्रिमेंट करणं, वेगळी सिस्टीम डेव्हलप करणं, आपली स्वतःची डीप स्टेट तयार करणं, हेच त्याला एक सोल्युशन होऊ शकतं. आणि ह्याचा अवेअरनेस लोकांमध्ये तयार झाला की तो वेगळ्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आणि लोकांनी जेव्हा डिमांड करायला लागतील लोक, त्यावेळेसच ह्या डीप स्टेटचा काउंटर नॅरेटिव्ह आपण होऊ शकतं. सो हा विषय मी बऱ्यापैकी जेवढा ओपनली मला शक्य आहे तेवढा आहे. मी पुस्तक जेव्हा लिहायला घेतलं त्यावेळेस माझ्याकडे प्रचंड खूप त्याचे रेफरन्सेस आहेत, खूप मोठ्या डीप लेवलला वेगवेगळ्या प्रकारे. पुस्तक लिहिताना मला हे होतं की मी खरंच लिहायला पाहिजे का, त्याचे रिपल इफेक्ट काय होणार आहेत, माझ्यावर काय होणार, वैयक्तिक माझ्या याच्यावर काय होईल. पण माझे वडील गेल्या वर्षी गेले, मग काहीतरी सोडायचं तर मी धरलं आणि ते लिखाण म्हणून धरलं. आणि त्यांच्याशी डिस्कस होताना हे कॉम्प्लेक्स विषय आम्ही जे हे करायचो थिंक टँकमध्ये, ही वॉज वन ऑफ द पार्ट ऑफ द वन थिंक टँक मेंबर. आणि मग विचार केला की काही हरकत नाही, देशासाठी कोणीतरी हे ओपनली बोललं पाहिजे. बरीच जण करतायत ऑलरेडी याच्यात, पण हा विषय योग्य ठिकाणी योग्य प्रकारे दिला पाहिजे. म्हणजे कसा, एक मोठा सोहळा होतोय, मोठं काम होतंय, या कामाच्या ठिकाणी तिथली क्लिनिंग यंत्रणा जी आहे, ती क्लिनिंग यंत्रणा कुठल्या विचारधारेची आहे, तिथे येणारी लोक कुठे, आणि तीच यंत्रणा पुन्हा अजून कुठे कुठे काम करते, वेदर दॅट इज अ थ्रेट फॉर द सिक्युरिटी. खूप बारीक लेवलला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय याचा विचार करायला लागतो. योग्य ठिकाणी ते मेसेजेस योग्य प्रकारे दिले जायला लागतात. आणि फॉर्च्युनेटली समाजामध्ये अशी खूप चांगली लोक चांगलं काम करत असतात, बिहाइंड द सीन करत असतात, जे सरफेसवर कधी येत नाहीत. सरफेसवर यायचं का नाही हा वैयक्तिक निर्णय असतो प्रत्येकाचा, पुन्हा तो कसा हे करायचा. पण हे मी मिशन हातात घेतलेलं आहे की कुठेतरी ओपनली ठराविक लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे.